नमस्कार मित्रांनो. तुम्ही जर का कधी धनु राशीच्या स्त्रीला भेटला असाल, तर पहिल्या क्षणी तुम्हाला जाणवेल की हिच्यात काहीतरी वेगळं आहे. तिच्या डोळ्यात एक चमक असते, जिथे एक तिच्या आतल्या जिज्ञासू, साहसी आणि स्वच्छंद अशा आत्म्याचं दर्शन घडवतं. धनु राशीचा स्वामी गुरु, ज्ञान, विस्तार, सत्य आणि स्वतंत्र याचा कारा. आणि ही स्त्री त्या गुरुच्या प्रकाशात उजळलेली असते. लहानपणापासूनच ही मुलगी घराच्या चौकटी बाहेर डोकावणारी असते. खेळ, अभ्यास, छंद, प्रत्येक गोष्ट तिला शोध मोहीमच वाटते. तिला घरात बसवून ठेवणं थोडं कठीण असतं. तिच्या पायांना पंख असतात. शाळेतल्या स्पर्धा, वादविवाद, खेळांचं मैदान, सहली, सगळीकडे तिची हजेरी. की लहानपणीच का हा प्रश्न विचारायला लागते. आईवडील कधी कधी अगदी त्रासून जातात, पण तिची ही चौकस वृत्तीच तिला पुढे एक समजूतदार, बदलवणारी स्त्री बनवते. धनुश्रीला शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्याची गोष्ट नसे, तर ती शिक्षणाला समजून घेण्याचं साधन समजते. विज्ञान, तत्वज्ञान, प्रवास, नवीन भाषा, काहीही शिकायला ती तयार असते. पुस्तकांच्या पलीकडे जाऊन ती लोकांमधून शिकते, अनुभवातून शिकते. तिचा मेंदू एक भटकंती करणारा प्रवासी आहे, नवनवीन गोष्टी आत्मसात करणारा, जुन्या विचारांना छेद देणारा. धनु स्त्रीची उंची समस्या चांगलीच असते. अंगकाठी व्यवस्थित असते, बांधा सुटसुटीत किंवा खेळाडू वृत्तीचा असतो, ॲथलेटिकच असतं. चेहऱ्यावर खुललेलं हास्य आणि डोळ्यात साहसाची चमक. ती नैसर्गिक सौंदर्याची चाहती असते. भारी मेकअप पेक्षा ताजेतवाने आणि आत्मविश्वासपूर्ण रूप तिचं वैशिष्ट्य असतं. फॅशन स्टेटमेंट म्हणजे तिचा आराम आणि स्टाईल. जीन्स टी शर्टमध्ये ती तितकीच आत्मविश्वास पुरवल दिसते जितकी साडीमध्ये. रंगाच्या बाबतीत तिला थोडा खेळकरपणा आवडतो. जांभळा, पिवळा, निळा वेगवेगळ्या प्रकारचे रंग तिच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच दिसते. तिला वेगवेगळे पदार्थ चाखायला आवडतात. एकाच प्रकारचं रोज अन्न अजिबात नाही. आज पनीर, उद्या पास्ता, परवा महाराष्ट्रीयन थाळी आणि मग एखादी थाई डिश. प्रवासात नवनवीन पदार्थ चाखणं हा तिच्यासाठी एक छोटा साहसी अनुभवच असतो. आरोग्याच्या दृष्टीने ती फिट राहण्याचा प्रयत्न करते, पण कधी कधी जास्तच टेस्ट घेतल्यामुळे वजनही थोडं वाढतं. धनु स्त्रीचं मन मोकळं, स्वच्छ आणि उत्साही असतं. ती नात्यांमध्ये प्रामाणिक असते, पण खोटं, फसवणूक आणि कंटाळवाणेपणा ती सहन करू शकत नाही. तिचं हृदय मोठं असतं. मित्र, कुटुंब, सहकारी सगळ्यांना ती मदत करण्यास तत्पर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तिच्या स्वातंत्र्यावरती जर का गदा आणली तर ती हळूहळू दूर नेली जाते. ही मुलगी आपल्या आई वडिलांबद्दल आदर बाळगते, पण त्यांच्या विचाराशी सहमत असेलच असं मात्र नाही. तिला मार्गदर्शन हवं असतं, पण बंधन नको. आई वडील तिच्या मनाचा वेध घेतात तेव्हा ती त्यांच्याशी खूपच खुदते. प्रवास, नवी शहरं आणि नवीन अनुभव याबद्दल ती आई वडिलांशी या सगळ्या गोष्टी शेअर करायला आवडतात. धनुश्री भावंडांमध्ये एकदम मजेशीर, खोडकर आणि कधी कधी गुरुसारखी वागणारी असते. भांडणं होतात, पण काही क्षणातच ती मिटतात सुद्धा. ती भावंडांना साहसासाठी आणि नवीन गोष्टी करण्यासाठी पटवते. आई झाल्यावर ती आपल्या मुलांची सर्वात मोठी गाईड असते. मुलांना अभ्यासाबरोबरच जीवन जगण्याची कला शिकवते. आत्मविश्वास, स्वावलंबन आणि जगाशी जुळवून कसं द्यायचं ही त्यांना व्यवस्थित शिकवते. ती मुलांना सहसा बंधनात ठेवत नाही, पण चुकीच्या वाटेवर गेलं तर मात्र ठामपणे थांबवते.
प्रेमा ही स्त्री थेट, प्रामाणिक आणि जोशपूर्ण असते. यांची एनर्जी लेवल जबरदस्त असते. ती आपल्या जोडीदाराकडून मैत्रीण, आदर आणि साहसी वृत्तीची अपेक्षा करते. तिचं प्रेम एकाच वेळी मोकळं आणि गहिरं खोल असतं. तिच्या सोबतचं नातं म्हणजे एक प्रवास. कधी डोंगर, कधी समुद्र, कधी मोकळा रस्ता. पण हा प्रवास एकसुरी कधीच नसतो. लग्नानंतर ती चांगली गृहिणी होऊ शकते, पण ती फक्त घरापुरती मर्यादित राही असं मात्र नसतो. तिला बाहेरचं जग, प्रवास आणि नवनवीन अनुभव हवे असतात. जोडीदार तिच्या या स्वभावाला साथ देणारा असेल तर हे लग्न आनंदी आणि प्रेरणादायी ठरतं. धनु स्त्रीचं करिअर बहुतेकदा ज्ञान, प्रवास, संवाद, सर्जनशीलतेशी जोडलेलं असतं. शिक्षिका, पत्रकार, लेखक, फोटोग्राफर, प्रवास मार्गदर्शक किंवा उद्योजिक हे अशी बरीचशी क्षेत्र तिला खुणावतात. पैशाच्या बाबतीत ती उदार असते. चांगल्या अनुभवावर, शिक्षणावर, प्रवासावर खर्च करायला ती सहसा मागे पुढे बघत नाही. तिची ऊर्जा प्रचंड असते, पण कधी-कधी ती जास्त धावपळ करते आणि थकते सुद्धा. सांध्यांचे दुखणे, पायाचं दुखणं किंवा लिव्हरशी संबंधित त्रास तिला होऊ शकतो. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार तिला उत्तम आरोग्य देतो. तिचा मित्रपरिवार मोठा असतो. ती सगळ्यांना हसवणारी, प्रोत्साहन देणारी आणि कधीकधी ट्रिपची प्लॅनर करणारी असते. सामाजिक वावरात तिची छाप थोडी वेगळी असते. एकदम रिलॅक्स, आत्मविश्वासपूर्ण आणि जिवंतपणाने भरलेली असते. एकदम लाईट. गुरुच्या अधिपत्यामुळे ती आध्यात्मिकतेकडे नैसर्गिकपणे ओढली जाते. ती धर्मापेक्षा सत्य, ज्ञान आणि आत्मशोधावर भर देते. मंदिर, ट्रेक किंवा एखादा शांत समुद्रकिनारा सगळीकडे ती स्वतःला शोधते, स्वतःचा वेध घेते. धनु राशीची स्त्री म्हणजे एक असं पुस्तक की ज्यात प्रत्येक पानावर नवीन साहस, नवज्ञान आणि नवीन अनुभव असतो. तिच्या आयुष्यात कंटाळा हा शब्द मात्र नाही. तिच्या सोबत नातं जोडणं म्हणजे स्वतःचं आयुष्य रंगीबेरंगी आणि जोशपूर्ण प्रवासात बदलणं हेच आहे. तर मित्रांनो, हे होतं धनु राशीचं जी स्त्री आहे तिचं संपूर्ण व्यक्तिमत्व, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, बालपण आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूवरची चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.